नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ट्रोलर्सला अटक करण्यासाठी वंचित युवा आघाडीचे धरणे आंदोलन। वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा व महानगरने सोशल मीडिया ट्रोलर्सला अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी भव्य धरणे आंदोलन केले। वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यावर पेड ट्रोलर्स हे ट्रोल करत होते। त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुन्हे दाखल करून घेण्यात आले, परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही। त्याला विरोध आणि ट्रोलर्सला अटक करण्याची मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी शेकडोच्या संख्येने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। सलग 5 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही रस्ते बंद करावे लागले होते। यावेळी युवा आघाडी पदाधिकारी यांनी प्रशासनाला जाहीर ठणकावून सांगितले की तुम्ही ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने ठोकून काढू। जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्स अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला। सुजातदादा आंबेडकरांनी संभाजीनगर येथे संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजपचे जे पेड ट्रोलर्स आहेत त्यांनी बनावट पेजेसच्या माध्यमातून खालच्या पातळीवरची टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना समज देण्यासाठी आजचा हा धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर आणि सर्व तालुक्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। आम्ही त्यांना समज देऊ इच्छितो की आम्हाला पातळी सोडवायला लावू नका। आम्ही जर पातळी सोडली तर मग संघाच्या चड्ड्या सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो। सध्या निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणूक ही शांततेने सुव्यवस्थित पार पडली पाहिजे या प्रयत्नात आम्ही आहोत। पण हे जर ट्रोलिंग थांबलं नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी निवडणूक सोडून देईल आणि भाजपचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी यांना जाहीरपणे ठोकायला आम्ही सुरुवात करू, हे सांगण्यासाठी सुद्धा आम्ही आजचा हा धरणे आंदोलन केले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।